जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। लोकनाट्य तमाशा क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार। लोकनाट्य तमाशा क्षेत्रातील ज्येष्ठ व दिग्गज कलाकार रघुवीर खेडकर यांना भारत सरकारतर्फे सन 2026चा प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे। तमाशा या पारंपरिक लोककलेतील त्यांच्या प्रदीर्घ योगदानाबद्दल तसेच या कलेचे जतन व संवर्धन केल्याबद्दल त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात येत आहे। पद्मश्री पुरस्कार जाहीर होताच महाराष्ट्रभरातून रघुवीर खेडकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। गेल्या 4 दशकाहून अधिक काळ ते तमाशा रंगभूमीवर सक्रिय असून तमाशा क्षेत्रातील एक दिग्गज कलाकार म्हणून त्यांची ओळख आहे। त्यांच्या मातोश्री कांताबाई सातारकर यांनी स्वबळावर सुरू केलेला तमाशा फड त्यांनी आज तागायत यशस्वीपणे सांभाळला आहे। तमाशा फड मालक व कलाकार म्हणून त्यांची स्वतंत्र ओळख असून ते महाराष्ट्र राज्य ढोलकी फड तमाशा संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत। पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल माजी उपनगराध्यक्ष निलेश शेठ जाजू, मुसाभाई, सय्यद बाबा उरुस कमिटीचे माजी अध्यक्ष आशिफभाई बेग, मोहम्मद जबीर जानी, शौकतभाई शेख, साबिरभाई तसेच प्रजासत्ताक न्यूजचे सलीमभाई शेख व आदी मान्यवरांनी रघुवीर खेडकर यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत। अतिशय कौतुकास्पद आहे। संगमनेर शहर तालुका यामध्ये प्रथमतः पद्मश्री पुरस्कार हे रघुवीर भाऊंना मिळालेलं आहे आणि हे जो पुरस्कार आहे हे त्यागाचं एक प्रतीक असतं आणि हे त्यांच्या त्यागाचं एक समर्पण ते त्यांनी जे त्यांच्या व्यवसायाकरता आणि लोकांकरता केलेलं आहे। तर मी त्यांना हार्दिक शुभकामना देतो आणि मी हे पाहत आलेलो आहे की कोविड काळामध्ये सुद्धा त्यांची जी धडपड होती त्यांच्या लोकांकरता ही मी अतिशय जवळून पाहिलेली आहे। असंच महाराष्ट्र सरकारने, भारत सरकारने यांचं कौतुक केलं आहे। मी त्यांचेसुद्धा हार्दिक अभिनंदन करतो, आभार मानतो आणि तुम्हाला पुन्हा एकदा शुभकामना देतो। नमस्ते, मी संगमनेरचा सुपुत्र रघुवीर खेडकर। मला भारत सरकारने, केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आणि आता मला खूप आनंद झाला। मला सगळं गाव डोळ्यासमोर फिरायला लागलं, माझे सगळे मित्र डोळ्यासमोर फिरायला लागले आणि आपल्या महाराष्ट्राचा हा उच्च मान आहे तो मला मिळालेला आहे आणि मला खूप आनंद झाला आहे। खरं तर आनंद माझा गगनातही मावत नाही। माझ्या गावातील दोन्ही समाजाने म्हणजे हिंदू समाज आणि मुस्लिम समाज या दोन्ही समाजाने माझं खूप कौतुक केलं, माझे सत्कार केले, माझ्या बाईट घेतल्या। मला खूप आनंद आहे, म्हणून हे गाव मला प्रिय आहे आणि मी जिवंत असेपर्यंत हे गाव मला प्रिय आहे। तुम्हाला हा पुरस्कार मिळाला तर तुम्हाला कसं वाटतं त्याबद्दल? खूप आनंद वाटला। ज्या दिवशी पुरस्कार मिळाला त्या दिवशी म्हणजे मला आईची खूप आठवण आली। मला दिल्लीवरून जसा फोन आला गृहमंत्र्याकडून तसं मी आईच्या नावाने खूप रडलो जोरात। तर लोकांना कळेना आता आमच्या लोकांना तर नेमकं काय झालं। मग मी त्यांना सांगितलं की असं असतं आणि तिथून पुढं जी फोन चालू झाला की 3 दिवस फोन बंदच नव्हता अजिबात। मला कोणाला फोनच करता आले नाही, नातेवाईकांनाही नाही, मित्रांनाही नाही आणि 25 तारीख माझ्या आयुष्यातली सर्वात मोठा अमृत दिवस होता। हा पुरस्कार तुम्ही कोणाला समर्पण करणार? माझी आई आणि सर्व रसिकांना। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट। तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत।